सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2,20,000 रुपये किमतीचा ओला गांजा जप्त, आरोपीला अटक। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, चाळीसगाव, विभागीय अधिकारी कविता नेरकर, चोपडा, पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शशी पारधी, जळगाव एमसीबीचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनातून 17 सेंती लासूर रोडवर चोपडा ग्रामीण पोलीस हद्दीत ओला गांजा बाळगताना मिळून आल्याने आरोपीस मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली। सविस्तर असे की दिनांक 15 मे 2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 चे कलम 20/22 प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश विश्वासराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2,20,000 रुपये किमतीचा फुलबियाचा पाकळी असलेला हिरवट रंगाचा ओलसर गांजा एक पांढरी लाल पिवळ्या रंगाचे प्लास्टिक गोणीमधून मिळून आलेला सदर आरोपी संदीप मांगीलाल मेहता बारेला वय 19 वर्ष, राहणार बलवाडी जवळ चिखली तांडा, तालुका वर्ला, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश हा इसम दिनांक 15 मे 2025 रोजी लासूर तालुका चोपडा कमळजा माता मंदिराजवळ 17 सेंती लासूर रोडवर गांजा बाळगताना मिळून आल्याने आरोपीला अटक करण्यात आली। वजन 10 किलो मिळून आले असून मिळून आलेल्या 1 किलो गांजाची किंमत 22,000 रुपये तसेच 1,50,000 रुपये एक लाल काळ्या रंगाचे बजाज कंपनीचे पल्सर, तिचा क्रमांक MP 46 ZB 8376 आरोपी याच्या ताब्यात मिळून आली। असा एकूण 3,70,000 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या टीमने ही कारवाई केली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। काल दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघमारे साहेब आणि आपल्या चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की वर्ला, मध्य प्रदेश या बाजूकडून एक इसम मोटरसायकलवर गांजा घेऊन येत आहे। त्याप्रमाणे त्यांनी साधारण सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 17 सेंटला कमळजा मंदिर आहे, मातेचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ट्रॅप लावला होता। दोन्ही टीम होत्या, स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा ग्रामीणची। आणि त्यावेळी एक इसम मोटरसायकलवर, पल्सर मोटरसायकलवर जाताना दिसला। त्याला अडवलं, त्याची झडती घेतली तर मोटरसायकलवर त्याला गांजा एका पोत्यात भरलेला गांजा मिळून आला। साधारण 10 किलो गांजा मिळालेला आहे। गांजाची किंमत 2,22,000 अशी गांजाची किंमत आहे। आणि त्याची मोटरसायकल जी आहे, पल्सर मोटरसायकल, 1.5 लाख रुपयाची। असा एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहे। आरोपीचं नाव संदीप मांगीलाल मेहता, तो बलवाडी जवळच्या चिखली तांडा, मध्य प्रदेश या ठिकाणचा रहिवासी आहे। गुन्हा दाखल केलेला आहे। तो गांजा कुठून आणला, कुठं घेऊन जात होता याबद्दल त्याचा आता PCR घेऊन पुढील चौकशी करत आहे।